कुंभ राशी अमावस्येनंतर तुमच्या नात्यातील या 3 शत्रूंपासून सावध राहा. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अमावस्येनंतर निर्माण होणाऱ्या ग्रहस्थितीमुळे काही महत्त्वाचे संकेत तुमच्या जीवनात दिसू शकतात, अशी पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आहे. विशेष म्हणजे या काळातील या व्यक्तींपासून सावध राहण्याचा इशारा दिला जात आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती ओळखली तर काही अडचण टाळू शकता, पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. व्हिडिओमध्ये आपण या 3 व्यक्ती कोणत्या असू शकतात, त्याची ओळख कशी पटवायची आणि कोणता साधा आध्यात्मिक उपाय श्रद्धेनुसार शुभ मानला जातो, हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार कुंभ राशींच्या मित्रांनो, कुंभ राशींचे स्वामी शनिदेव मानले जातात. हा परीक्षा घेणारा ग्रह नसून योग्य वेळी योग्य फळ देणारा हा कर्म न्याय ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक अडचण हे शिक्षण असते, तर ती अनेकदा जीवनातील महत्त्वाचा धडा देखील असतो. काही शुभ राशींच्या व्यक्तींना, ह्या कुंभ राशींच्या व्यक्तींना नवीन संधी देखील मिळू शकते, शुभ संधी मिळू शकते. काहींना अजून प्रश्न सोडवण्याची वेळ देखील येऊ शकते. पण या बदलांच्या घरात विवेक, संयम आणि योग्य लोकांची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण त्याच काळात चुकीची संगत किंवा चुकीचा असेल तर तो तुमचा मार्ग बदलू शकतो. आता त्या पहिल्या व्यक्तीबद्दल बोलूया, ज्यांच्यापासून सावध राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरू शकते. पण ही व्यक्ती नेहमी तुमच्या भल्याची किंवा तुमच्या हिताची भाषा करेल, पण प्रत्येक वेळी तुमची प्रगतीला पाठिंबा देईलच असे नाही. काही वेळा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा किंवा निर्णय बदलण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सल्ला लगेच स्वीकारण्याऐवजी त्यामागचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील मोठा निर्णय इतरांच्या दबावाखाली न घेता शांत मनाने आणि विचारपूर्वक घ्या. ग्रहांचा संकेतही याच दिशेने सावध राहण्याचा आहे. दुसरी व्यक्ती कोण असू शकते आणि ती तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम करू शकते, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अमावस्येनंतर आर्थिक बाबतीत काही नवीन घडामोडी घडू शकतात. त्यानंतर आर्थिक बाबतीत पण याच काळात मोठ्या नफ्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक आर्थिक प्रस्तावाची नीट चौकशी करा. कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्यवहारावर घाईघाईने निर्णय घेऊ नका. संयमाने केलेले नियोजन या काळात तुमची खरी ताकद ठरेल. आता त्या दुसऱ्या व्यक्तीकडे लक्ष द्या. ही व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. प्रत्येक ऐकलेल्या गोष्टीवर लगेच मित्रांनो विश्वास ठेवू नका. नाते टिकवायचे असेल तर थेट संवादाला प्राधान्य द्या. अनेक वेळा तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेले गैरसमज मोठ्या वादाचे कारण ठरतात. त्यामुळे या अमावस्येनंतर तुमचे शब्द, तुमचा विश्वास आणि तुमचे निर्णय यांची विशेष काळजी घ्या. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की तिसरी व्यक्ती कोण असू शकते, शनिदेवाचा या काळात नेमका कोणता संकेत आहे आणि श्रद्धेनुसार कोणते उपाय शुभ मानले जातात. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, आता त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात. याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर काही ग्रहयोग असे तयार होतात की आपल्या जीवनात मत्सर करणाऱ्या किंवा आपली प्रगती पाहून अस्वस्थ होणाऱ्या व्यक्ती सक्रिय होऊ शकतात. अशा वेळी प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणे टाळा. तुमच्या योजना, आर्थिक निर्णय किंवा भविष्यातील उद्दिष्टे फक्त विश्वास व्यक्तींनाच सांगा. शनिदेवांचा संदेश असा म्हणला जातो की कर्म शांतपणे करा आणि यश स्वतः बोलू द्या. जितके कमी प्रदर्शन तितकेच अधिक प्रगती होण्याची शक्यता वाढते. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनेक कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. बऱ्याच काळ रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची चिन्ह दिसू शकतात. काहींना वरिष्ठांचा विश्वास मिळेल तर काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, भागीदारी किंवा विस्ताराचा विचार करण्याची संधी देखील मिळू शकते. मात्र शनीचा प्रभाव असल्यामुळे प्रत्येक पाऊल नियम, प्रामाणिकपणा आणि संयमाने उचलणे आवश्यक आहे. शॉर्टकटचा मोह टाळा, कारण या काळात टिकणारे यश हे आपल्या
कष्टातूनच मिळण्याची शक्यता अधिक असते. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकते. संवाद कमी झाला तर गैरसमज वाढू शकतात आणि संवाद वाढला तर नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी थेट बोलणे अधिक हिताचे ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित आणि नवीन नाते सुरू करताना घाई न करता समजूतदारपणे निर्णय घ्या. मित्रांनो, आता आपण पुढे जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर शनिदेवाचा कोणत्या कुंभ राशीवर, कोणत्या व्यक्तीवर विशेष कृपादृष्टी राहू शकते, कोणत्या चुका टाळल्या तर लाभ होऊ शकतो आणि शेवटी सांगितले जाणारे उपाय अनेक श्रद्धाळू लोक शुभ का म्हणतात. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आरोग्याच्या बाबतीत हा काळ शरीरापेक्षा मनाकडे अधिक दुर्लक्ष देण्याचा आहे. स्वतःची चिंता, पुरी झोप किंवा कामाचा मानसिक ताण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकतो. म्हणूनच दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. ध्यान, प्रार्थना किंवा काही वेळ शांत बसण्याची सवय मनाला स्थिरता देऊ शकते. ज्योतिषशास्त्रातील स्थिर मनाला योग्य निर्णयांचे आधारस्तंभ मानले जाते. मन शांत असेल तर ग्रहांचे अनुकूल संकेत मिळणे ओळखणे अधिक सोपे होते. आता एक अत्यंत महत्त्वाचा संकेत लक्षात ठेवा. अमावस्येनंतर प्रत्येक कुंभ राशींच्या व्यक्तीला सारखाच अनुभव येईल असे नाही, कारण प्रत्येकाची जन्मकुंडली, दशा आणि ग्रहस्थिती वेगळी असते. तरीही पारंपरिक ज्योतिषीय मतानुसार हा काळ स्वतःचे आत्मपरीक्षण, योग्य निर्णय आणि विश्वासू लोकांची निवड करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. पुढील भागात आपण श्रद्धेनुसार सांगितले जाणारे काही उपाय, शनिदेवाची कृपा मिळावी यासाठी काय करावे आणि या संपूर्ण ग्रह संकेतांचा अंतिम संदेश काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, अमावस्येनंतरचा हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तुमच्या ऊर्जेच्या आणि वेळेचे योग्य नियोजन करा. पारंपरिक ज्योतिषानुसार शनिदेव जेव्हा कर्माला प्राधान्य देण्याचा संकेत देतात, तेव्हा प्रत्येक निर्णयाचा परिणाम हा दीर्घकाळ जाणवू शकतो. त्यामुळे राग, अहंकार किंवा भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. अनेकांना या काळात एखादी जुनी समस्या सुटण्याची किंवा मनात मार्ग सापडण्याची शक्यता जाणवू शकते. आर्थिक व्यवहार, मालमत्ता, कर्ज किंवा भागीदारी यांसारख्या विषयामध्ये विशेष सावधगिरी बाळगा. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट पुराव्यासह तपासा. पारंपरिक ज्योतिषीय मतानुसार अमावस्येनंतरचा विवेकाने घेतलेला निर्णय भविष्यात स्थैर्य देऊ शकतो. म्हणून संयम आणि विचारपूर्वक कृती हीच या काळातील सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरू शकते. मित्रांनो, आता मी असा एक श्रद्धेवर आधारित उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांना उपयोगी पडेल. हा उपाय सोपा आहे, पण त्यामागील भावना आणि सातत्य अधिक महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धेनुसार अमावस्येनंतरच्या पहिल्या शनिवारी शक्य असल्यास शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजूंना आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा, वस्त्रदान करा, काळे तीळ दान करा किंवा ओम शांती शनेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने 108 वेळा जप करा. अनेक भक्त शुभ मानतात. हे उपाय आध्यात्मिक श्रद्धेवर आधारित आहेत. जीवनातील महत्त्वाचे निर्णय मात्र नेहमी वास्तव परिस्थितीत आणि विचारपूर्वक घ्यावे. लक्षात ठेवा, ग्रह मार्ग दाखवतात, पण कुंभ राशींच्या व्यक्तींनो, बुद्धिमान, दूरदृष्टी असलेल्या आणि नवीन विचार स्वीकारणाऱ्या ह्या कुंभ राशींच्या व्यक्ती मानल्या जातात. त्यामुळे कोणत्याही संकटाला तुम्ही घाबरू नका. योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर आणि अडथळे पार करता येऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो, आणि आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धा आणि ग्रहस्थितीच्या सामान्य संकेतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची ही जन्मकुंडळी ही वेगळी असू शकते आणि अनुभवही वेगळे असू शकतात. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.